मोंटी फाउंडेशन उद्घाटन समारंभ मोंटी फाउंडेशनच्या कार्यालयात संपन्न झाला। उद्घाटन संजय पाटील माजी आमदार भाजपा, अनिल बेनके माजी आमदार बीजेपी, ASF निंगाणी सीनियर वकील संजय शेट्टी, मोंटी फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर अविनाश भोसले, अनुराधा भोसले, प्रकाश पाटील, अशोक नार्वेकर, शंकर पाटील नगरसेवक, राजू भोसले कुमुदा टीव्ही संपादक, व्हाईस चेअरमन मोंटी फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले। प्रस्ताविका भाग्यलक्ष्मी यांनी केले। या प्रसंगी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संजय पाटील बोलतात। मोंटी फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आजच्या दिवशी तुम्ही या फाउंडेशनचं उद्घाटन करून समाजासाठी आपलं काहीतरी कर्तव्य आहे, समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, ही भावना मनात ठेवून तुम्ही या फाउंडेशनची सुरुवात करताय। आज तुमची इच्छा आहे मी बोलावं, पण माझी इच्छा आहे मी लवकर पळून जावं, कारण कोल्हापुरात पोहोचायचं आहे। राजूच्या प्रेमा खातीर डायरेक्ट कोल्हापूरहून इथं आलो, इथून परत कोल्हापूरला जाणार आहे। मी राजूलाही तेच बोललं, अजून आपलं भरपूर वेळेला आपण एकत्र येऊ शकतो, बोलू शकतो। आणि सुरुवातीला वीरेंद्र सहवाग बॅटिंग केलाय, माझ्या हरभजन सिंगची कोण बॅटिंग बघणार, त्यांनी काय काय खूप छान बोललेत। आणि कदाचित असेही काही लोक म्हणत असतील हे राजकारणी माणसं वेळाने येतात आणि लवकर जातात, यांची फार वाईट सवय, पण करायचं काय, तसं आमची परिस्थिती असते। समोरचा शिव्या देत असतोय, तुम्हाला वाईट वाटत असते ते शिव्या देत असतात आणि दोघांच्या मध्ये आम्ही सँडविच असतो, पण तरी सुद्धा हे दररोजचं रुटीनच चाललेलं आहे। मी इतकंच सांगेन या फाउंडेशनच्या माध्यमातून, कारण त्यांनी सुरुवातीला सांगितलं फाउंडेशनचे उद्देश, काम कराय काय काय काम करू शकतो, ही तुमची भावना ही महत्वाची आहे। काही लोक असंही म्हणतात कोण करतोय हो, नुसतं बोलतात हो, करण्याची भावना असणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे। टीव्ही बघत बसून घरात चॅनल बदलत बायका पोरांच्या बरोबर संसार करणारी करोडो लोक आहेत, पण त्यातून वेळ काढून समाजासाठी काम करणारी माणसं खूप थोडी आहेत। आणि त्यामध्ये हे आजपासून मोंटी फाउंडेशनचं नाव जोडलं जाईल। सगळ्यांना हे जमत नाही। मी राजकारणात असणाऱ्या लोकांच्या बाबतीत मी बऱ्याच वेळा म्हणत असतो, ज्यांना खूप मस्ती असते ते राजकारणात जातात, उतरून घ्याला, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मस्त गाणी म्हणत असतात लोक, कुणीही चांगलं म्हणत नाही। पोलीस डिपार्टमेंटात राजकारणी माणसानं भरपूर शिव्या, पण खऱ्या अर्थानं सांगतो कुणी गैरसमजू नका, हे राजकारणाचं व्यासपीठ बी नाही किंवा मला काहीतरी कौतुक करून घ्यायचं असं नाही, पण खऱ्या अर्थानं जास्त वेळ देऊन काम करणारी माणसं ती सुद्धा आहेत। आणि इतर रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहेत, अशा अनेक ऑर्गनायझेशन आहेत जे समाजासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणारे लोक आहेत। आता मोंटी फाउंडेशन सुद्धा त्यामध्ये, आम्ही राजकारणात असणारे, आम्ही थोडस काय म्हणतात ते 2 रुपये खर्च करून 20 रुपयाचं मार्केटिंग करणारी माणसं राजकारणात असतात। काम कमी सेवा जास्त केलं म्हणून सांगणारे मला धरून सगळे, आता ते क्षेत्रही तसंच आहे, मार्केटिंग जास्त करावं लागतं। इथं मार्केटिंग नाही, इथं काम आहे। खऱ्या अर्थानं मनामध्ये असलेली समाजाबद्दलची तळमळ, ज्यांच्याकडे काम करण्याची इच्छा असते ते लोक अशा पद्धतीचं काम करत असतात। पण मी हेही बऱ्याच वेळा सांगत असतो, ज्यावेळी या जगाची निर्मिती झाली म्हणून सांगतात, त्रेतायुग आणि कुठले कलियुग सतयुग वगैरे, त्या काळात सुद्धा राम होता, रावण होता, श्रीकृष्ण होते, कंस होते, शिवाजी महाराज होते, औरंगजेब होते, चांगली आणि वाईट माणसं प्रत्येक काळात आहेत। त्रेतायुगात सतयुग असताना सुद्धा रामाबरोबर रावण होतोय। रावण वाईट असं म्हणत नाही, पण अहंकारानं ग्रासून त्यांच्या हातून वाईट गोष्टी घडल्या। तसं आता तर कलियुग आहे, सगळीकडे जास्त प्रमाणात त्यांनीच आहे। तशात आपण समाजामध्ये काहीतरी काम करण्याची इच्छा ठेवून पुढे येऊन काम करणारी माणसं आहेत। हा समाजाला काय म्हणतात खूप मोठी देणगी आहे समाजासाठी, अशी माणसं आहेत। राजू भोसले असतील, त्यांचे बंधुराज बी आलेत, अविनाश साहेब आहेत, किंवा त्यांचे सगळे त्यांची मुली
आमच्या माझ्या संस्थेत शिकले त्याचा मला अभिमान वाटतोय. मी राजीव भोसलेंच्यासाठी आलतो, पण ज्यावेळी तिला बघितलं माझी आणि छाती फुगली. माझे विद्यार्थी असं काहीतरी काम करायला लागलेत, माझ्या संस्थेत शिकले, याचा अभिमान आम्हाला सुद्धा आहे. कारण आमचं प्रोडक्ट म्हणून आम्ही अभिमानानं सांगू शकतो. आमच्या कॉलेजमध्ये आमच्या संस्थेमध्ये शिकलेली मुलं आता काहीतरी समाजासाठी ती स्वतः शिक्षण संस्था चालवा लागली. आणि मी फार वेळा सांगतो, कुठलंही उद्योग वाईट नसतं, सगळ्यात काम चांगलं, पण त्यात शिक्षण दान खूप महत्वाचं. कारण इतर काही तुम्ही दान केला तर संपतं. कुणाला तर कपडे द्या, फाटून जातात. सोनं द्या, त्याची सुद्धा थोड्या दिवसानं त्याची किंमत कमी होत्या सोनाराकडे गेला तर. घर बांधा, घर एक दिवशी पडतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू कमी होते. पण शिक्षण दिलं त्या आणि या सगळ्या गोष्टींची चोरी होऊ शकते. सोनं चोरी होऊ शकतं, कपडे चोरी होऊ शकतात, आणि काय काय तुम्ही मिळवून ठेवता त्याची चोरी होऊ शकते, नाश होऊ शकतं. पण शिक्षण ज्ञान जे दिलं जातं त्याची चोरी होत नाही, त्याचं कुणी काय म्हणतात ते नाशही होत नाही. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याच्या डोक्यात आणि हृदयात शिक्षण जिवंत राहतं आणि ते समाजाला उपयोगी पडतं. म्हणून मला तिचं कौतुक वाटलं, मुद्दाम या ठिकाणी बोलावंसं वाटलं, म्हणून तिलाही शुभेच्छा, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि राजूची मी परत एकदा माफी मागतो. बेनके साहेब इथून पुढलं बॅटिंग करतात, आम्हाला त्याला परवानगी द्या, पण आम्ही तुमच्यावर होतो आहे, पुढेही राहणार. अशा कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला आठवणीनं आपलं म्हणून बोलवता, राजकारणी म्हणून बोलवत नाही याची मला 100% खात्री आहे. कारण तेही लोक जरा सगळे लोक पाहिजेत, पण काही लोकांचं मनापासून प्रेम असतं. आणि मी इथं आल्यानंतर मी फार वेळा सांगतो, स्वतःबद्दल मी माणूस ह्या जगात जन्मलेला 100% कुणीही चांगला नाही. कोण जर म्हणत असेल मी 100% चांगला आहे, खोटं बोलायला लागलाय. माणूस हा 100% चांगला झाला तर त्याला देव म्हणून मंदिरात बसवावं लागेल. माणूस हा चुका करणं हा स्वभाव असतो माणसाचा, पण ते चुका गुन्हा बनवू नयेत, गुन्हेगार बनवू नये, याची काळजी मनुष्यानं घ्यावं. त्यामुळं आल्याला मला एक शब्द ऐकायला मिळालं, खूप बरं वाटलं. संजय पाटील जमिनीवर आहे, माझी इच्छा तीच आहे, जमिनीवर राहायचं आहे, लोकांच्या बरोबर राहायचं आहे, सगळं सोडून एक दिवस जायचं आहे, काही बरोबर घेऊन जायचं नाही, आमच्या बरोबर काही येणार सुद्धा नाही. किती बी प्रयत्न करा, उद्या काहीतरी आमच्या गाडी येईल, बंगला येईल, घर येईल, तार येईल, सोनं येईल, काही येत ना. आता मी तुमच्या पुढे इतकं कडकडीतून राहिलो ना, उद्या जर सकाळी उठलो नाही तरी ह्यातलं काही घेऊन जायचं नाही. फक्त 2 रुपये मीटरचं पांढरं कापड असते, ते गुंडाळतात आणि मस्तपैकी चौघांच्या खांद्यावरनं घेऊन जातात. किती मोठा माणूस असू दे, मर्सिडीज कार मधनं स्मशानापर्यंत घेऊन गेलं जात नाही. अजून बी आमच्या भारताच्या संस्कृतीमध्ये श्रीमंत असू दे, गरीब असू दे, चौघांच्या खांद्यावरूनच. आणि तिथं जात असताना सुद्धा सगळं सोडून जायचं आहे. उद्या सकाळी उठलो नाही तर माझी बायको अगोदर सगळं काढून घेत्या, सोनं बिनं सगळं ह्याने घेऊन जाईल म्हणून. पूर्वी 12 दिवस होते, आता 3 दिवसात कार्यक्रम संपवा लागले. मी हे का उल्लेख करायला लागलोय, त्यांचं कौतुक करण्यासाठी की आपल्याला मिळालेलं हे जीवन एक दिवस संपणार आहे, त्याच्या अगोदर समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून भावना ठेवून या मॉन्टी फाउंडेशनची यांनी सुरुवात केली आहे. मला याच्या मागचा भावार्थ इतकाच आहे, नाहीतर बाबा मृत्यू हे ते का बोलायलाय, याच्या मला फक्त इतकंच सांगायचं आहे, मृत्यू निश्चित आहे, कधी जायचं माहित नाही. कोरोना काळात तरी बघितलो, कोण रती महारथीच्या मायला कोण कुणाला घेऊन गेला, जाळला की पुरला कुणालाच माहिती नाही. बापाचं पोरग पोरग्याचं कोण कुणाला बघना. खरं जीवनाचा अर्थ कोरोना काळात समजला. आणि त्यावेळी मला लक्षात आलं, बाबा गाडी, बंगला, घर दार, बायका, पोरं कुणी तुझ्या बरोबर येणार नाही. तुझ्या बरोबर आलं तर जास्तीत जास्त चिपाड्याचं धाट, मांजर पाठ, सुतळीची घाट, कार्यक्रम संपला, ह्याच्या पलीकडे काही येत नाही. तेवढंच घेऊन जायचं. तर मग समाजासाठी काहीतरी करावं. आणि मॉन्टी फाउंडेशनच्या सगळ्या लोकांना तुम्ही जी भावना ठेवून हे काम करायलाय त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. पुढे असंच काम करत जावा. आम्हाला बोलवलात, मान सन्मान दिलात, प्रेम दिलात आणि 2 शब्द बोलण्याची संधी सुद्धा दिलात. मी सुरुवातीला राजूला तेच सांगतो, तू माईक आमच्याकडे देऊ नको बाबा, आमचं फार मोठं वीक पॉइंट आहे, म्हणतो गडबड आहे, पण हे हातात आलं की त्याच्या मायला काय सुटत नाही गाडी, तरी सुद्धा थांबतो. धन्यवाद. या प्रसंगी अनिल बेनके बोलताना, महाराष्ट्रामधून आजच आलो, आता आम्ही पण परत वापस जावं लागतंय. त्यांनी कोल्हापूर, आम्ही इस्लामपूर भागात आहे. त्यामुळे मॉन्टी फाउंडेशनचे त्या उद्घाटनास आता ज्यांनी आपले 4 शब्द आपल्या समोर मांडले ते संजय पाटील साहेब, त्याचबरोबर ACF शिर्शीचे संभाजी निंगानी साहेब, माझे सहकारी मंजा शेट्टी साहेब, त्याचबरोबर अशोक नार्वेकर साहेब,
नगरसेवक शंकर पाटील साहेब, मॉन्टी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व भोसले फॅमिली. तसं बघितलं तर भोसले फॅमिलीचा माझा संपर्क जवळजवळ 25-30 वर्षामागचा आहे आणि त्यांनी जेव्हा कोणत्याही कामामध्ये हात घालतात तेव्हा त्यांना 100% यश मिळतं. आणि आज रोजी हे जे फाउंडेशन आहे, एक चांगला दृष्टिकोन ठेवून त्यांनी फाउंडेशन उभं केलं आहे आणि त्यांचे उद्देश आम्ही वाचल्यानंतर बेळगावमध्ये खरंच ह्या अशा फाउंडेशनची गरज आहे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच सर्वांच्या बेळगावतर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि असं फाउंडेशन सुरू केल्याबद्दल तुमच्या सर्व फॅमिली मेंबर असू दे, या फाउंडेशनचे मेंबर सर्वांचं अभिनंदन. एकच विषय असा आहे की कोणताही फाउंडेशन असू दे किंवा संघटना चालवायची असेल तर तन मन धन या तिन्ही गोष्टींची गरज असते. आपल्याकडे फक्त पैसा असला तर काय फाउंडेशन चालू शकत नाही. मनानं पण लोक तुमच्या पाठीशी असावे लागतात आणि तनानं पण. आज आपण इथं उपस्थित आहोत तना नाहीत, कारण स्वतः हजर आहोत, पण थोडे लोक असे आहेत की ते मनानं बाहेर आहेत तुमच्या पाठीशी. त्यांचाही तुमचा संपर्क चांगला असला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर धनाचा प्रश्न आला. फक्त दोन्ही गोष्टी असून चालत नाही, त्याला धनही लागतं. ह्या तिन्ही गोष्टी असेल तर कुठला एनजीओ असू दे, संघटना अशी ही चांगल्या पद्धतीने चालते. आणि या तिन्ही गोष्टी आम्ही तुमच्या पाठीशी 100% आहोत हे सांगायला काय हरकत नाही. तिन्ही गोष्टी साठी आम्ही मॉन्टी फाउंडेशनच्या सहकारात आहोत. कधीही केव्हाही आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या संपर्कात असू. कोणताही कार्यक्रम ठेवा, त्या कार्यक्रमासाठी तन मन धन या तिन्ही गोष्टी तुमच्या संपर्कात राहून एकूणच संघटना किंवा हे एनजीओ जे आता तुम्ही हातामध्ये घेतलाय हे यशस्वीरित्या पुढे चालवावं. कारण बेळगावमध्ये आता म्हटल्यासारखं ब्लड डोनेशन म्हणा, परवा एका ब्लड डोनेशन, मला वाटतं शंकर पाटील ह्याच्यातले अनुभवी लोक हे करोना काळामध्ये विशेष करून आता संजय पाटलांनी सांगितलं, पण ह्या माणसाबद्दल मुद्दाम उल्लेख करावा लागतंय. ह्यानं स्वतः मोमनी गाडी घेतलेली होती आणि आम्ही पण करत होतो काम, पण हे विशेष करून काही नसताना बेळगावातील सर्व करोनाचे पेशंट जे मेल्यानंतर स्वतः एकटा होऊन जाणारा म्हटल्यानंतर शंकर पाटील उभराव साहेब. हे आठवण झाली म्हणून सांगतो, काय मुद्दा म्हणून सांगायची गरज नाही, कारण आम्ही ते व्हिडिओ बघायचो. आम्ही पण केएलई मध्ये जवळ 19 दिवस ऍडमिट होतो, पण दुसरं काय यांचा व्हिडिओ बघायचा. हे अनेक दोघं तिघं होते, पण प्रामुख्यानं संकट असं होतं की त्या काळामध्ये अशा एनजीओची कमी भासली आणि शेवटी असे लोक पुढे येऊन अशा कार्यक्रमामध्ये भाग घेऊन त्यावेळी संकटातून आपण बाहेर आलो. आणि विशेष करून शंकर पाटलांनी या भागामध्ये त्यावेळी काम केलं होतं म्हणून आठवण आली म्हणून सांगायची गोष्ट होते. अशा एनजीओची गरज आहे साहेब. भोसले फॅमिली असू दे, तुमच्या पाठीशी आम्ही संपूर्ण बेळगावकर असू आणि हे यशामध्ये जे जे काय तुम्हाला आमच्या बेळगावतर्फे करावं आम्ही करायला तयार आहोत असं बोलून माझे 2 शब्द संपवतो. मलाही जायची गडबड आहे, तुमचं परमिशन घेतो आणि आम्ही आता इथून निघायचं. तुम्ही मला परमिशन द्यावं ही विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಕಾರಣೀಭೂತರಾಗಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಿಗೆ ಮತ್ತು ಈ ಸಭೆಗೆ ಆಗಮಿಸಿದ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ವಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ಮೋಂಟಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ಚಿರಋಣಿ ಹೇಳ್ತೇನೆ. ಮನುಷ್ಯ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಹಂಬಲ ಬಹಳ ಜನರಿಗೆ ಇರ್ತದೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತಾ, ಅಭಿಜಿತ್ ಅವರನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತಾ, ಅವರು ಫುಟ್ಬಾಲ್ ಆಟಗಾರಾಗಿದ್ದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಗುರಿಯನ್ನ ಇಟ್ಟು ಆಡುವಂತಹ ಆಟ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಗುರಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಸಮಾಜ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕನಸು ಅವರು ಚಿಕ್ಕನ್ನಲ್ಲೇ ಕಂಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರ ಈ ಇದುವರೆಗೆ ಮಾತಾಡಿದ ಜನರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಕೇಳಿದಾಗ ತಿಳಿದು ಬರ್ತದೆ. ಅದನ್ನೇ ಒಂದು ಮೂಲಮಂತ್ರವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವರ ತಂದೆ ಅವಿನಾಶ್ ಅವರು ಮತ್ತು ಅವರ ತಾಯಿ ಅನುರಾಧ ಭೋಸ್ಲೆ ಪರಿವಾರವೇನಿದೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಮೋಂಟಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಅನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಗ್ರಾಮೀಣ ಜನರ ಏನು ಸುಖ ದುಃಖಗಳಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು, ದುಃಖವನ್ನ ಪರಿಹರಿಸೋದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯದ ಸೇವೆಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಕಾನೂನಿನ ಸಲಹೆಗಳನ್ನು ನೀಡಬೇಕು ಮತ್ತು ಜನರಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಸಾಮಾನ್ಯ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಮಹತ್ವದ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಮೋಂಟಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಮತ್ತು ಅವರ ಈ ಮೋಂಟಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಗಡಿಗಳನ್ನು ಮೀರಿ ಪ್ರದೇಶಗಳನ್ನು ಮೀರಿ ಬೆಳೀಲಿ, ಅದಕ್ಕೆ ಸಮಾಜವೂ ಸಹ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಡಲಿ, ಅದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉನ್ನತ ಸಂಸ್ಥೆಯಾಗಿ ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾದರಿಯಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಸ್ವತಃವಾಗಿ ಆಶಿಸ್ತೇನೆ. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರೇರಣಾದಾಯಕ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಕೇಳಿದ್ವಿ. ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾದ ಕಥೆಗಳನ್ನು ಸಹ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನನಗೆ ಆಹ್ವಾನಿಸುವಾಗ ಒಂದು ಆಹ್ವಾನ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಬಳ್ಳಿಯಾಗಿ ಚಿಗುರಬೇಕು, ಅದರಲ್ಲಿ ಸಹ ಹಣ್ಣಾಗಬೇಕು, ಅಂದ್ರೆ ಮಾತ್ರ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೂ ನಾವು ಕೇಳಿದ್ದಕ್ಕೂ ಸಾರ್ಥಕ ಆಗ್ತದೆ. ಅದನ್ನೇ ಒಂದು ಇಟ್ಕೊಂಡು ಬಹಳ ಹೊತ್ತು ಮಾತಾಡೋದು ಬೇಡ. ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳಿ ಈ ಮೋಂಟಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಏನು ಉದ್ದೇಶ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣೀಭೂತರಾಗುವಂತ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಅದು ಸಹ ಕಲ್ಲಂಗಡಿ ಹಣ್ಣೆ ಇದೆ, ಕಲ್ಲಂಗಡಿ ಹಣ್ಣಿನ ಕಥೆ ಇದೆ. ಒಂದು ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ ಕಪ್ಪಾದ ಡಾಂಬರ್ ರಸ್ತೆಯ ಮೇಲೆ ಒಂದು 15-16 ಲಕ್ಷ ಬೆಲೆ ಬಾಳುವಂತಹ ಕಾರು ಹಿಂದಿನ ಸೀಟ್ನಲ್ಲಿ ಬಾಲ ಸಹಜ ಆಸೆ, ಮಗು ಕಲ್ಲಂಗಡಿ ಹಣ್ಣು ತಿನ್ನಬೇಕಂತ ಆಸೆ ಪಡ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಆ ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ರಾಶಿ ರಾಶಿ ಹಾಕಿ ಕಲ್ಲಂಗಡಿ ಹಣ್ಣುಗಳನ್ನ ಮಾರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅದನ್ನ ನೋಡಿ ಆಸೆ ಪಟ್ಟಿರ್ತದೆ. ಆ ತಾಯಿಗೆ ಮಮತೆ ಏನಿರ್ತದೆ, ಮಗುವಿನ ಹಣ್ಣು ಕೊಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಗಂಡನಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಕಾರನ್ನ ಸೈಡಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಗಂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ವೇಗವನ್ನ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ರಸ್ತೆ ಬದಿಗೆ ತಂದು ಗಾಡಿಯನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾನೆ ಒಂದು ಕಲ್ಲಂಗಡಿಯ ರಾಶಿ ಹತ್ರ. ಗಾಡಿ ನಿಂತ ತಕ್ಷಣ ಆ ಕಲ್ಲಂಗಡಿ ಹಣ್ಣಿನ ಹಿಂದೆ ಒಂದು ಹೆಣ್ಮಗು ಹೋಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಗಾತ್ರದ ಹಣ್ಣನ್ನ ತಂದು ತಗೊಂಡು ಕಾರ್ ಹತ್ರ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಆ ತಾಯಿ ಕೇಳ್ತಾಳೆ, ಒಂದು ಹಣ್ಣಿಗೆ ಎಷ್ಟಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ 40 ರೂಪಾಯಿ ಅಂತ. 20 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಮ್ಮ ಅಂತ ತಾಯಿ ಕೇಳ್ತಾಳೆ. ಆ ಮಗು ಹೇಳ್ತದೆ, ಇಲ್ಲ ಆಗಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. ಹೋಗ್ಲಿ 30ಕ್ಕಾದ್ರೂ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಚೌಕಾಸಿ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಮಗು ಹೇಳ್ತದೆ, ನನಗೆ ಬಿದ್ದದ್ದು 35 ರೂಪಾಯಿ, 5 ರೂಪಾಯಿ ಲಾಭ ಇದೆ ಮಾಡಮ್ಮ ನನಗೆ, ತಾಯಿ ದಯವಿಟ್ಟು 40 ರೂಪಾಯಿ ತೆಗೆದುಕೊಡ್ರಿ, ನಾನು ಅದಕ್ಕೆ 1 ರೂಪಾಯಿನೂ ಕಡಿಮೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಇದನ್ನ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಈ ಗಂಡ ನಗ್ತಿರ್ತಾನೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ, 20 ರೂಪಾಯಿ ಚೌಕಾಸಿ ಮಾಡ್ತದಾಳೆ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಅಂತೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಆ ಮಗು ಆ ಹಣ್ಣನ್ನು ತಗೊಂಡು ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹಿಂದೆ ಕುಂದಂತ ಗಂಡು ಮಗು ತನ್ನ 2 ಕೈಗಳನ್ನ ಕಿಟಕಿಯ ಆಚೆಯಿಂದ ಚಾಚಿ ನನಗೆ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಕೈಯನ್ನು ಮುಂದೆ ಮಾಡ್ತದೆ. ಆ ಹೆಣ್ಣು ಮಗು ಆ ಹಣ್ಣನ್ನ ಮಗುವಿನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾಳೆ. ಮಗು ಅದನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಕಿಟಕಿಯ ಕಾಜಿಗೆ ತಾಕಿ ಹಣ್ಣು ಕೆಳಗೆ ಬಿಡ್ತದೆ. ಬಿದ್ದದ್ದು ಕಲ್ಲಂಗಡಿ ಹಣ್ಣಾದ್ರೂ ಸಹ ಒಡೆದದ್ದು ಆ ಮಗುವಿನ ಹೃದಯ. ಬಹಳ ಆಸೆ ಪಟ್ಟು ಹಣ್ಣನ್ನ ಆಸೆ ಪಟ್ಟಿತ್ತು, ಆದ್ರೆ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದ ತಕ್ಷಣ ಕಲ್ಲಂಗಡಿ ಹಣ್ಣು ಬಿದ್ರೆ ಒಡೆದ ಹೋಗ್ತದೆ. ಆದ್ರೆ ಆ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಮಗು ಅಳ್ಳಿಕ್ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಾಗ ಕ್ಷಣಾರ್ಧದಲ್ಲಿ ಆ ಹೆಣ್ಣು ಮಗು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಅಂದ್ರೆ ಓಡೋಗಿ ಇನ್ನೊಂದು ಅದೇ ಗಾತ್ರದ ಹಣ್ಣನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಈ ಸಲ ತನ್ನ ಕೈಗಳನ್ನ ಕಿಟಕಿಯ ಒಳಗೆ ಹಾಕಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಹಣ್ಣನ್ನ ಆ ಮಗುವಿನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಡ್ತದೆ. ಅಂದ್ರೆ ಈ ಸಲ ಹಣ್ಣು ಬೀಳಬಾರ್ದು ಅಂತ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಗಮನಿಸಿದಂತಹ ತಾಯಿ 10 ರೂಪಾಯಿನ 8 ನೋಟ್ಗಳನ್ನ ಎಣಿಸಿ 80 ರೂಪಾಯಿನ ಮಗುವಿಗೆ ಕೊಡ್ತಾಳೆ. ಮಗು ಹೇಳ್ತದೆ, ತಾಯಿ ನನ್ನ ಹೇಳಿದ್ದು ಒಂದ್ ಹಣ್ಣಿಗೆ 40 ರೂಪಾಯಿ, ದಯವಿಟ್ಟು 80 ರೂಪಾಯಿ ಬೇಡ, 40 ರೂಪಾಯಿ ಕೊಡು. ಆವಾಗ ಆ ತಾಯಿ ಅಂತಾಳೆ, ನೀನು ಕೊಟ್ಟದ್ದು 1 ಹಣ್ಣಲ್ಲ 2 ಹಣ್ಣು, 1 ಹಣ್ಣನ್ನು ನನ್ನ ಮಗ ಹೊಡೆಯಿದ್ದಾನೆ ಅದನ್ನು ತಗೋತ. ಆದ್ರೆ ಆ ಮಗು ಅಂತದೆ, ಇಲ್ಲ ನಾನು ಕೊಟ್ಟದ್ದು 1 ಹಣ್ಣು, ಇನ್ನೊಂದು ಹಣ್ಣು ಬಿದ್ದಿದೆ, ಒಡೆದವನು ಬೇರೆ ಯಾರು ಅಲ್ಲ, ನನ್ನ ತಮ್ಮ ಇದ್ದಾನೆ, ನನ್ನ ತಮ್ಮ ತಿಂದ್ರು ಅಷ್ಟೇ,
ಅದನ್ನ ಎಳೆಯುದ್ರಷ್ಟೇ. ನಾನು ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಂದೇ ಹನಿ ರೊಕ್ಕ ತಗೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಆ ತಾಯಿಗೆ ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಆ 40 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಆ ಮಗು ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತದೆ. ಆಗ ಆ ತಾಯಿ ಕೇಳ್ತಾಳೆ, ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಇದ್ದೀರಿ ಅಂತ. ಆ ಮಗು ಹೇಳ್ತದೆ, ಹೆಣ್ಮಗು, ನಾನು ಮತ್ತು ನನ್ನ ತಾಯಿ ಮಾತ್ರ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದು 7-8 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ನನ್ನ ತಮ್ಮ ಒಬ್ಬ ಇದ್ದ, 5-6 ವರ್ಷದವನು. ಅವನು ಒಂದು ಕಾಯಿಲೆ ಬಿದ್ದು ತೀರ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟ. ಆ ಮಗು, ನನ್ನ ತಮ್ಮ ಏನಿದ್ದು, ನನ್ನ ತಮ್ಮನನ್ನ ನಿಮ್ಮ ಮಗನಲ್ಲಿ ನಾನು ಕಂಡಿದ್ದೇನೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನನಗೆ ಸಂತೋಷವಾಗಿ ಒಂದು ಹಣ್ಣು ಕೊಟ್ಟೆ, ಅವನಿಗೆ ನೀವು ಅದನ್ನು ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಿ, ದಯವಿಟ್ಟು ನನಗೆ 40 ರೂಪಾಯಿ ಸಾಕು ಅಂತ ತೆಗೆದುಕೊಂಡು ವಾಪಸ್ ಅದು ತನ್ನ ಹಣ್ಣಿನ ರಾಶಿ ಕಡೆ ಹೋದಾಗ ಈ ತಾಯಿ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಕ್ಷಣಾರ್ಧದಲ್ಲಿ ಆ ಗಾಡಿಯಿಂದ ಅವಳು ಕೆಳಗಿಳಿರ್ತಾಳೆ. ಕ್ಷಣಾರ್ಧದಲ್ಲಿ ಕೆಳಗಿಳಿದು ಓಡೋಡಿ ಹೋಗ್ತಾಳೆ. ಆ ಮಗುವಿಗೆ ತನ್ನ ಪರ್ಸ್ನಲ್ಲಿದ್ದಂತಹ 2 ಬಂಗಾರದ ಬಳೆಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾಳೆ. ಆ ಹೆಣ್ಣು ಮಗುವಂತದ್ದೇ, ಬೇಡ ತಾಯಿ, ಇಷ್ಟು ತುಟ್ಟಿಯಾದಂತಹ ವಸ್ತುಗಳನ್ನ ನಾನು ಧರಿಸೋದಕ್ಕೆ ಅರಳಲ್ಲ, ದಯವಿಟ್ಟು ಬೇಡ ಅಂತ ಆ ಮಗು ಹೇಳ್ತದೆ. ಆ ಹೇಳಿದಾಗ ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾನು ಯಾರಿಗೂ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀನು ನನ್ನನ್ನು ತಾಯಿ ಅಂತ ಕರೆದಿದ್ಯಾ, ನನ್ನ ಮಗನನ್ನ ನೀನು ತಮ್ಮ ಅಂತ ಕರೆದಿದ್ಯಾ, ನೀನು ನನ್ನ ಮಗಳಾಗಿದ್ಯಾ, ನಾನು ಮಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ದಯವಿಟ್ಟು ಬೇಡ ಅನ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿ ಒತ್ತಾಯಕ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಆ ಮೃದುವಾದ ಕೈಗಳನ್ನ ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆ 2 ಬಂಗಾರದ ಬಳೆಗಳನ್ನ ಆ ಮಗುವಿಗೆ ಹಾಕ್ತಾಳೆ. ಮಗು ಸಂತೋಷದಿಂದ ನಲಿದಾಡ್ತದೆ. ಆ ಮಗುವಿನ ಮುಖದಲ್ಲಿ ಏನು ಸಂತೋಷದ ಮಿಂಚಿತ್ತು, ಅದನ್ನ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರು ನಾವು ಗಳಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಇದು ನಾವು ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಪಡೆಯುವಂತಹ ಒಂದು ಭಾಗ್ಯ. ವಾಪಸ್ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ, ಗಡ್ಡ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, 20 ರೂಪಾಯಿಗೆ ಚೌಕಾಸಿ ಮಾಡಿದಂತಹ ಈ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ 1000 ರೂಪಾಯಿ ಬೆಲೆ ಬಾಳುವಂತಹ ಬಂಗಾರದ ಬಳೆಗಳನ್ನ ಮಗುವಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಬಂದಲ್ಲ ಅಂತಾಳೆ. ಇದು ಬದಲಾವಣೆಯ ಪ್ರವಾಸ. ಬದಲಾವಣೆಯ ಪ್ರವಾಸ ಅಂದ್ರೆ ಇದೆ. ಆ ವಾಪಸ್ ಬರುವಾಗ ಇನ್ನೇನೋ ಅವಳ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ. ಅಂದ್ರೆ ಅವಳು ತನ್ನ ಅಣ್ಣನಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿರ್ತಾಳೆ. ಅಣ್ಣನಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅಣ್ಣ, ನನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸು, ನಿನ್ನ ಮೇಲೆ ನಾನು ಸಾಕಷ್ಟು ಕೋರ್ಟ್ ಕೇಸ್ಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಆದ್ರೆ ನನಗೀಗ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವಾಗಿದೆ, ದಯವಿಟ್ಟು ನನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸಬೇಕು. ಒಂದು ಬಡ ಹುಡುಗಿ ಸತ್ತು ಹೋದ ತನ್ನ ತಮ್ಮನನ್ನ ನನ್ನ ಮಗನಲ್ಲಿ ಕಾಣಬೇಕಾದ್ರೆ ಜೀವಂತವಿರುವಂತಹ ಅಣ್ಣನನ್ನ ಸಿರಿವಂತಳಾದ ನಾನು ಸತ್ತಂತೆ ನಿನ್ನನ್ನು ದೂರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಹಾಕಿದ್ದಾನೆ, ನನಗಿದು ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ನಾನು ಎಲ್ಲಾ ಕೋರ್ಟ್ ಕೇಸ್ಗಳನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೋತೇನೆ, ನೀನು ನನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸಬೇಕು. ನಾವೀಗ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವಿ, ಆದ್ರೆ ಈಗ ನಾವು ನೇರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನೀನು ಎಲ್ಲೇ ಇದ್ರೂ ಸಹ ನೇರವಾಗಿ ಮನೆಗೆ ಬಾ, ಅಲ್ಲೇ ನಾವು ಸೇರಿ ಮಾತನಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಇದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಾದಂತಹ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ. ಇದನ್ನೇ ಬಸವಣ್ಣವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಕಳಬೇಡ, ಕೊಲಬೇಡ, ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ, ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ, ಇದುರು ಹಳೆಯಲ ಬೇಡ, ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನೊಲಿಸುವ ಪರಿ. ಇಂತಹ ಕಥೆಗಳನ್ನ ಕೇಳಿ, ವಾಂಟಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಅಂತಹ ಉದ್ದೇಶಗಳನ್ನು ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ನಾವು ಈ ಪ್ರಯಾಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಹಾಕೋಣ. ಕೊಡುವವರ ಕೈ ಯಾವಾಗಲೂ ಮೇಲೆ ಇದ್ರೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವವನ ಕೈ ಯಾವಾಗಲೂ ಕೆಳಗಿರ್ತದೆ. ನಾವು ಕೆಳಗಿನ ಕೈ ಆಗೋದು ಬೇಡ, ಯಾವಾಗಲೂ ಮೇಲಿನ ಕೈ ಆಗೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತು ಈ ಮೌಂಟಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಅವರು ನನ್ನ ಕರೆದು ಎರಡು ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು, ನನಗೆ ಗೌರವವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಚಿರುಣಿಯಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ ನಾನು 2 ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ.
काही सन्मान करणार आहेत किंवा तुम्ही यायला हवं, तेव्हा मी विचार केला माझा आणि यांचा काय संबंध. मी एक ज्योतिषशास्त्री असलेला रॉबर्टजी, तर राजू सरांनी काहीतरी बघितलं असेल की ह्या व्यक्तीकडनं काहीतरी समाजकार्य घडत आहे थोड्या ना थोड्या प्रमाणात, त्यामुळे त्यांच्या मनात आलं, त्यामुळे त्यांनी बोलवलं. उदाहरणार्थ प्रत्येकाला हेच सांगायचं आहे, जगावे आणि मरावे परंतु कीर्तिरूपी राहावे. आपण मिल्यानंतर आता त्यांचं आपण मॉन्टींचं आपण बोलतो की ते असे करत होते तसे करत होते, त्यांनी काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये थोड्या का होईना, काय मोठं काय केलं नाही का, त्यांना मंत्री व्हावं लागलं नाही किंवा कुठे ग्रामपंचायतीत इलेक्शन लढावं लागलं नाही किंवा मोठं काही बिझनेसमॅन व्हावं लागलं नाही की अंबानी वगैरे सारखं, त्यांच्याकडे जसं करता येत होतं का सर. प्रत्येक व्यक्ती आपण करत असलेल्या कामातून समाजकार्य करू शकतो. तुम्ही असं नाहीये की इलेक्शनच लढायला पाहिजे, तुम्ही कुठला तरी नगरसेवकच व्हायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही समाजकार्य कराल, तर नाही. तुम्ही जे काही काम करता, तुम्ही एक भाजी विकणारे जरी असाल तर ती आणलेली भाजी स्वच्छ चांगली ती लोकांपर्यंत कशी पोहोचेल, आपल्याला 2 रुपयेच मिळाले तरी चालेल पण ते चांगले पोचतील, लोकांचं आरोग्य चांगलं राहील, हे सुद्धा माझ्या मते एक समाजकार्यच आहे. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही सांगा मला. तसं प्रत्येक व्यक्ती एक शिक्षक, एक चांगला शिक्षक सुद्धा चांगलं शिकून पोरांना चांगलं शिक्षण देऊ शकतो, हे सुद्धा समाजकार्यच आहे. आता ह्यांचा संबंध काय. आता कसं असतं बघा, प्रत्येक व्यक्ती जाऊन ती कामं करू शकत नाही. एखाद्याच्याकडे पैसे असतात पण तो चालू शकत नाही, एखादा चालू शकतो पण त्याच्याकडे पैसे असत नाही, एखाद्याकडे बुद्धी चांगली असते पण परंतु तो लोकांना सांगू शकत नाही. तशा सगळ्या व्यक्तींना एकत्रित आणून एखादी संस्था जर काम करत असेल तर त्यांना आपण तनमन धनाने मदत करायलाच हवी. आता मॉन्टींचं हे फाउंडेशन आहे, याच्यामध्ये आपण प्रत्येक जण काही ना काहीतरी समाजकार्य करू शकतो. असं नाहीये की त्यांनी पैसेच द्यावे किंवा तुम्ही असंच करावं असं नाही. तुमचं एक सहकार्य सुद्धा त्यांच्यासाठी मोटिवेशनाचं कार्य ठरू शकतं. परंतु आपण जी कामं करत आहोत त्या कामातून समाजाचं कल्याण होईल असा जर आपण प्रत्येकाने विचार केला तर प्रत्येकाकडनं समाजकार्य होऊ शकतं. हेच थोडक्यात मला सांगायचं होतं. मी एक गुरुजी आहे, भटजी आहे, ज्योतिषी आहे, पण माझ्याकडनं काय घडतं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून प्रेरणा काहीतरी घेता येईल त्यासाठी मी सांगतो. माझ्याकडे खूप गरीब मुलं सुद्धा येतात, शिक्षणामध्ये अडचण असते, तेव्हा त्या मुलाने काय करावं काय करू नये, बाबा तुम्ही कुठल्या मार्गाने पुढचं आयुष्य जगू शकता याच्यासाठी सुद्धा मी वेगवेगळा काहीतरी क्लास घेतो, लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. असं नाही की त्यावेळी त्यांनी पैसेच द्यायला पाहिजे. एखादी लहान मुलं असतात, बाबा नाही कळत त्यांना, आर्ट्समध्ये जावं, सायन्समध्ये जावं, कॉमर्समध्ये जावं, ज्योतिषशास्त्रातून प्रत्येक व्यक्तीला एक काही ना काहीतरी मार्गदर्शन मिळतं की तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करू शकता. हे करण्याचं मी शाळेच्या मुलांना सुद्धा तेच सांगतो, येणाऱ्या मुलांना शिक्षकांना सुद्धा सांगतो. किंवा दुसरी गोष्ट असं आहे, प्रत्येकाने आपल्या घरातूनच समाजसेवा जर सुरुवात केली ना तर तुम्ही पुढेपर्यंत जाऊ शकता. एखाद्या व्यक्ती मोठा व्हायचा असेल, बाबा हॉटेलच करणार असेल तर असं नाही की त्याला बाबाने पैसेच द्यायला पाहिजे, बापाचे पैसेच घ्यायला पाहिजे आणि हॉटेल घालायला पाहिजे, असं नाही. जर त्याला खरं हॉटेलमध्ये करिअर करायचं असेल तर त्याने प्रथम जाऊन हॉटेलमध्ये वेटरचं सुद्धा काम करायला पाहिजे, टेबल सुद्धा पुसायला पाहिजे, मॅनेजर सुद्धा व्हायला पाहिजे, नंतर तो मालक होऊ शकतो. आपण मुलांचं आताचं काय होतं माहिती नाही, मला आता सांगितलंय की तू आता इंजिनियरच होणार आहे. अरे तुझं प्राधान्य काय आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ काळ दिलेला असतो शिकण्यासाठी, काही करण्यासाठी. ती गेल्यानंतर पुन्हा ती आपल्याला मिळत नाही. देवाने आपल्याला एक सुंदर जन्म दिलेला आहे. आपण समाजकार्यामध्ये काहीतरी करून, लोकांसाठी चांगलं काहीतरी करून त्यांना प्रेरणा देऊ शकतो, प्रेरणा द्यावी. ह्याच सगळ्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जास्त काही सांगण्यात अर्थ नाहीये, कारण सगळ्यांना सगळं माहिती असतं पण वळत नाही. वळवणारा व्यक्ती, कान पिळणारा व्यक्ती आपल्या आयुष्यातून समाजामधनं विलुप्त व्हायला लागला. कारण प्रत्येकाला हर्ट होतो. कोणाला एक चुकत असेल, एक गोष्ट जरी सांगितलं की नाही की प्रत्येकाला राग येतो, अरे मला कळत नाही आणि मला का सांगायला होतं, की प्रत्येकाला इन्सर्टच वाटतं. इन्सर्टचा प्रकार नसतो. मुलांना प्रेमाने सांगितलं तर त्यांना कळतं, सांगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्या संस्थेमार्फत जी लोक पोरं यंग आहेत, सगळे कामं करत आहेत, त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो की तुम्ही एक समाजासाठी काहीतरी चांगलं काम करत आहात. काम करा. देव तुम्हाला चांगलं बळ, शक्ती आणि ऐश्वर्य सुद्धा प्राप्त करून देऊ की सगळ्यांचे समाजातले तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि माझं पुन्हा एकदा सांगतो की असं की आपण या संस्थेशी का जुडून राहावं लागतं तुम्हाला सांगतो. एखादा राजकारणी किंवा एक समाजकारणी म्हणून जेव्हा पुढे व्यक्ती येतो तो ठराविक काळापुरतीच येतो आणि ठराविक कार्यात त्याचं काम करून जातो. परंतु ही संस्था जी असतात ती कायमस्वरूपी राहते. ती 5 वर्षासाठी असत नाही, ती आयुष्यभर असते. संस्थांनी त्या संस्थेला मदत करायला पाहिजे आणि सगळ्यांनी ती मदत करा, तन मन धनाने. तर सांगून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद बोलायला दिल्याबद्दल. धन्यवाद दगडू सर.
ಮೌಂಟಿ ಅವರ ಗೆಳೆಯರಾದಂತಹ ಯುವರಾಜ್ ತಳವಾರ್, ಸಿದ್ಧಾರ್ಥ್ ಚೌಹಾಣ್, ಸಚಿನ್ जसं म्हटलं मी जसे दोन प्रकारचे लोक असतील समाजामध्ये, तर प्रॉब्लेम कुठे येतो माहिती का, मानसिकतेचा हा खूप मोठा प्रश्न आहे की आपण कशा दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमांना किंवा अशा संस्थांना बघतो आणि कशा पद्धतीने हे कार्यक्रम पुढे जातात. तर मला म्हणजे मी ॲज अ काउन्सिलर आहे, तर त्यामुळे तुम्हाला थोडंसं सायकोलॉजिकल किंवा माइंडसेट कसा लोकांचा असतो सांगायला आवडेल, ऐकायला आवडेल का तुम्हाला? ओके. तर जरी इमोशनली जरी आपण जरी सांगितलं, म्हणजे भावनिकरित्या जरी सांगितलं, आपल्या मनावर दडपण राहतंय का? नाही राहत आपल्या मनावर दडपण, कारण आपण बोलून मोकळं केलेलं आहे. पण आताची जी पिढी आहे, म्हणजे 1980-85च्या पुढचे जे 25 वर्षाची पिढी आहे ना, ह्या लोकांमध्ये थोडासा म्हणजे आपण म्हणू शकतो एक मीपणा किंवा थोडासा अहंकारपणा, इगोइस्टिक बिहेवियर हे थोडं आपण आता बघत चाललोय की मी कशाला जाऊ, मीच का बोलू, मीच का पुढे जायला पाहिजे, दुसरं कोण करणार नाही आहे का, प्रत्येक वेळेला मलाच कशाला सांगतात. म्हणजे माझा मीपणा हा खूप जास्त होतोय आहे. ह्या लोकांमध्ये भावनिकपणा पण आहे, म्हणजे वेळोवेळी हे मदत करतील, लोकांच्या म्हणजे मदतीसाठी धाव घेतील किंवा मन मोकळं पण करतील, पण तो समान आहे ना, म्हणजे बॅलन्स हा थोडासा 50-50 होतोय. त्यामुळे आजच्या काळात बघा खूप लोक तुम्ही ऐकलं असाल की म्हणजे समुपदेशनाची गरज लागते किंवा डिप्रेशन या सगळ्या गोष्टीच्या बघतो आपण. का अशा गोष्टी होतात? कारण ह्या लोकांना पूर्णपणे मन मोकळं करता येत नाही. खूप सगळं बोलायचं असते, पण मी कशाला बोलू किंवा माझ्या बोलण्याला काय होणार आहे, माझं कुठं तो ऐकणार आहे, ह्या सगळ्या विचारांमुळे आपण आपले बरेच भावना जे काय करतो ते दाबून ठेवतो आणि कुठेतरी आपला महत्व कमी होऊ नये त्यासाठी पण आपण आपल्याला खूप जपत असतो. आणि हा जो राग असेल, द्वेष असेल, ईर्ष्या असेल, हे सगळं आपल्या मनात दाबून राहते, बरोबर. आणि त्या गोष्टीमुळं आपण म्हणजे सध्या जे मानसिक आजार म्हणा किंवा सायकोलॉजिकल इलनेस जे म्हणतो, हे खूप ह्या गोष्टीचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं इथून येणारी पिढी जी आहे, ह्या पिढीला खरोखर मला असं वाटतं की म्हणजे ह्या सगळ्या समुपदेशांचं खूप गरज आहे. आणि हे चांगलं जर कोण करू शकते तर हे मोठे लोक आहेत, म्हणजे जे आपले म्हणजे वयाच्या म्हणजे 50च्या पुढे गेले असतील, ह्या सगळ्या लोकांकडून हे ॲक्च्युली होऊ शकतं, बरोबर आहे ना. कारण आता जे सोशल वर्क आपण जे बघतो, याला आता लिगली पण म्हणजे डिग्रीज वगैरे आहेत, तुम्हाला माहीत असेल, मास्टर इन सोशल वर्क वगैरे जे म्हणतात, या सगळ्या गोष्टींचे डिग्रीज पण आहेत. आणि ह्या गोष्टीद्वारे म्हणजे अशा फाउंडेशन्सना त्यांना प्रमोट केलं जातं किंवा त्या लोकांना जॉब दिलं जातं. म्हणजे मास्टर इन सोशल वर्क ही आता एक एथिकल डिग्री आहे. आता जे 50च्या वरील त्यांना काही डिग्रीची गरज नाही, कारण ऑलरेडी तुमचा एवढा अनुभव मोठा असतो की समाजात काय चाललंय आणि काय करायला पाहिजे, कसं मदत करू शकतो, कसं आपण लोकांना बोलू शकतो, कसं सांगू शकतो, या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला कळलेल्या आहेत, होय की नाही. पण हे समाज सुधारणं काम जे आहे हे नियमित झालं पाहिजे, तरच चेंज होते, नाही तर होणार नाही. या गोष्टीवर मला एक गोष्ट आठवण येते, आपल्याला सगळ्यांना मनोहर पर्रिकरची माहीत असते, बरोबर. तर त्यांनी आहे ना, त्यांनी जिथं राहत होते त्या गावाचं नाव पारा असं म्हणतात, म्हणून त्यांचं आडनाव पर्रिकर आहे. तर त्यांनी ही स्टोरी सांगितली होती, म्हणजे त्यांची रिअल गोष्ट आहे.
तर त्यांनी म्हणायचे की त्यांच्या गावामध्ये ना कलिंगड जे असतात ते उत्पादन खूप चांगले व्हायचे किंवा जास्त व्हायचे आणि प्रत्येक वर्षी त्या कलिंगड खाण्याची स्पर्धा असायची म्हणतात आणि तिकडचे जे आयोजक असायचे म्हणजे जे शेतकरी लोक असायचे ते आयोजन करायचे आणि फक्त मुलांना बोलवायचे आणि तुम्हाला जितके कलिंगड खायचे तुम्ही खाऊ शकता. असा प्रत्येक वेळेला जे म्हणजे ज्यावेळेला ते बियाणे वगैरे काढून होतात म्हणजे विकून होते त्यावेळेला हा एक प्रोग्राम एक आपण म्हणू शकतो की मनोरंजन प्रोग्राम मुलांसाठी असायचा. म्हणजे जे चांगले कलिंगड होते ते आता आम्हाला आमच्या गावात नाही मिळत. मग अशाच पद्धतीनं ज्या वेळेला मुलं असतील आपण म्हणतो की म्हणजे कलिंगडाचं तरी एक जनरेशन 10 वर्षात संपते म्हणतात तरी आपण जे म्हणजे ह्युमन बीइंग आपण मनुष्य जे आहोत आपलं एक पिढी 25 वर्षाचं म्हणतात. 25 वर्षानंतर दुसरी पिढी येते. तर आपल्याला जवळजवळ 50-60 वर्ष लागतील समजायला की नेमकं पिढीमध्ये काय चुकलं आणि ते रेक्टिफाय करण्यासाठी कदाचित 200 वर्ष लागतील की अरे हां म्हणजे बघा आपण आज गोष्टी बोलतो 1920च्या किंवा 50च्या ज्या वेळेला आपल्याला इंडिया फ्रीडम मिळालं त्यावेळेला काय काय चुकलं काय नाही चुकलं. आज बऱ्याचपैकी गोष्टी बोलल्या जातात पण त्याच्यावर काही करता येते का? आज काही करता येत नाहीये. तर सिमिलरली आत्ताची पण पिढी जसं म्हटलं तुम्हाला की हे भावनिकरित्या ह्यांची खूप प्रमाण कमी झाले आणि जो थोडासा मीपणा आहे हा जास्त होत चालले मुलांमध्ये. बघा म्हणजे ॲरोगन्स म्हणतो आपण किंवा पटकन भांडण करणं वाद झाडावरच्या माकडांनी घेऊन टाकलंय. तो म्हणला ठीक आहे काय हरकत नाही आजोबा आहेत माझे आजोबांनी शिकवलेलं आहे मला. तर तो काय केला मला माहित आहे काय करायचं. आपली जी टोपी होती ती घेतला आणि परत तो जमिनीवर टाकला पण माकड काय टोपी टाकायला तयार नाही. म्हटलं ठीक आहे बघितले नसेल कदाचित. तो परत टोपी घेतोय आणि परत टाकतोय जमिनीवर. तरी माकड बघतात माकडात एक पण टोपी खाली जमिनीवर पडत नाही. तो तर ठीक आहे अजून एकदा आपण प्रयत्न करूया. तर अजून एकदा तो परत टोपी घेतोय आणि परत टाकतोय खाली तरी एकही टोपी खाली पडत नाही. तेवढ्यात एक माकड साईडला येते साईडला येते जोरात कानपड येतो. ते माकड म्हणजे तुला काय वाटतं तुझेच आजोबा आहेत आमचे पण आजोबा आहेत. आमच्या पण आजोबाने सांगितलं की टोपी टाकायची अजिबात नाही यावेळेला घरी येऊन यायची. एवढं मोठ्यांचा आशीर्वाद म्हणा किंवा मार्गदर्शन हे अशा पद्धतीनं असते की जे कुठल्याही शाळेत म्हणा किंवा बाकीच्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे खूप मोठी जबाबदारी असं मी म्हणू शकतो तुम्ही सगळे ऍक्च्युली हे घेऊन करायला पाहिजे. बरोबर आहे ओके. म्हणजे आपण बघतोय आता म्हणजे फॅमिली म्हणा फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली जॉईंट फॅमिली कमी चाललेत पण ह्या गोष्टीमुळे जे व्हॅल्यूज आहे समाधान आहे नैतिक मूल्य आपण म्हणतो या सगळ्या गोष्टींना म्हणजे खूप आता कमीपणा येत चाललाय आणि त्याच्यामुळे हे सगळ्या मुलांनाही कळत नाही की काय करायचं. आपण म्हणतो गुगलवर सगळं आहे पण गुगलवर सगळ्या ह्या गोष्टी मिळत नाहीत. ते माझे कार्यक्रम वगैरे असतात माझ्या ऑफिसला तर मुलांना मी नेहमी हे असाइनमेंट्स देतो की आज जाऊन घरी तुमच्या कुठल्याही म्हणजे आजोबा आजी असतील किंवा आई वडील असतील त्यांच्याकडून एक गोष्ट अशी शिकून या की कदाचित गुगलवर नाही आहे. तुम्ही म्हणता की गुगलवर सगळं अवेलेबल आहे बसा कधीतरी आई वडिलांजवळ आजोबा आजींजवळ तुम्हाला लक्षात येईल की भरपूर अशा गोष्टी ज्या नेटवरती अवेलेबल नाही आहेत आणि हे ज्या वेळेला समजायला लागेल ना तेव्हा आपलं रिलेशन जवळ येते नाहीतर नाही येऊ शकत. यासाठी एफर्ट्स दोन्हीकडून झाले पाहिजेत राईट ओके. तुम्हाला वाटतंय का ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता काय एफर्ट्स तुम्ही इथून पुढे घेऊ शकता किंवा काय घेतले पाहिजे तुम्हाला काय वाटतंय काय केलं पाहिजे किंवा काय करणार आता इथून पुढे वाटतंय आपण बदल थोडेसे करायला पाहिजे बोललं पाहिजे काय काय स्टेप्स घेऊ शकतो आपण थोडी काय सांगणार मला काय स्टेप्स घेऊ शकतो आपण बोला बोला आपलंच कार्यक्रम बिंदास बोला काय करता येईल पडतात ह्या गोष्टी मग आपण काय केलं पाहिजे किंवा काय सुरू करू शकतो इथून पुढं. ओके काळाची गरज आहे अजून अजून काय बोला फ्रीली काय असेल ते. तुम्ही तर ऑलरेडी आलाय ना आज एक फाउंडेशन ह्या रीतीनेच मला वाटतं सुरू केलेलं आहे की आपल्याला कदाचित एकट्यानं काही करायचं असेल कुठली गोष्ट तर इतकं शक्य नसतं